नमस्कार, मी गजानन पटवर्धन, राहणार सांगली गावबाग. व्यवसायानं मी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर. पण गेली 50 वर्ष एका छंदातनं माझं आयुष्य मी खूप वाढवलं आणि मी माझं आयुष्य वाढवण्याचा मी खूप प्रयत्न केला. त्याचं असं झालं, शाळेत असताना रस्त्यात पडलेली तिकीटे मी गोळा केली आणि त्यातनं मला नंतर काही वर्षानंतर त्या टपाल तिकिटाला इतिहास असतो हे मी जाणून घेतल्यानंतर आज माझ्याकडे जवळजवळ 50,000 स्टॅम्प्स माझ्या वर्ल्ड वाईड संग्रहित आहेत. त्याच्यामध्ये जगातलं पहिल्या स्टॅम्पपासनं ते आत्तापर्यंत पोस्टाचा कसा बदल होत गेला, त्याच्यामुळे अगदी सोन्याच्या स्टॅम्पपर्यंत माझ्याकडं आत्ता कलेक्शन संग्रहित आहे. ते सगळं थीमॅटिक केलेलं आहे. त्याच माध्यमातून त्याच्यानंतर मी 2002 साली एक विषय माझ्या संग्रहातनं मी घेतला की अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या संग्रहित कराव्यात असा एक माझ्या डोक्यात विषय आला. तर त्याच्याकरता मी कोणाची म्हणजे कोणाचा आदर्श घ्यावा आणि कोणाची प्रेरणा घ्यावी या उद्देशानं मी भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मी पहिल्यांदा भेटण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यांना दाखवण्याकरता आपण काय दाखवायचं म्हणून एक संगीत क्षेत्रातलं एक दुर्मिळ टपाल तिकिटाचा संग्रह त्यांना मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या घरी जाऊन मी दाखवला. तर मी हा संग्रह माझ्या संगीत क्षेत्रातला माझा टपाल तिकिटाचा दुर्मिळ संग्रह मी लता दीदींना दाखवण्याचा मी प्रयत्न केला त्यांच्या घरी जाऊन. आणि त्यांनी बघता 10 मिनटं म्हणता ते अर्धा तास ते माझ्या संग्रह ते बघत होते आणि नंतर मला त्यांनी विचारलं, तुम्ही सांगलीहून आलात, मला खूप बरं वाटलं आणि मला टपाल तिकिटातनं काही गोष्टी मला बघायला मिळाल्या. कुंदलाल सहगल वगैरे अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींची तिकीटं मला तुमच्या माध्यमातून मला बघायला मिळेल, मला खूप आनंद झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिला अभिप्राय त्यांच्या लेटरवरती मला त्यांनी स्वाक्षरीसहित त्यांनी दिला आणि त्यावेळेपासून मग मी ठरवलं अशा व्यक्तींना आपण ज्या त्या कार्यक्रमात जाऊन त्यांना भेटून प्रत्यक्ष भेटून त्यांची स्वाक्षरी घ्यावी हा माझा खरा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि तो आज ताग्यात मी ठेवलेला आहे. आत्तापर्यंत माझ्याकडं जवळजवळ 2000च्या वरती स्वाक्षऱ्या नोंदीसहित वेळ ठिकाण आणि सगळं त्याचं मी नोंदी तशा ठेवलेल्या आहेत. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. त्या निमित्तानं मला असं वाटतं की अशा आपल्या देशामध्ये किंवा देशाबाहेर अशा काही मोठ्या महिला ज्या आपल्या सेवेत काम करतात त्यांच्या मी स्वाक्षऱ्या मी आता इथे तुमच्यासमोर मी इथं प्रसारित करतोय. उद्देश हाच की जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंग पाटील, नंतर पहिल्या IPS अधिकारी डॉक्टर किरण बेदी किंवा अशा काही आध्यात्मिक, सामाजिक, संगीत, चित्रपट, नाट्य, कला या विषयातल्या अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे. गेली जवळजवळ मी ह्या स्वाक्षरी मिळवण्याकरता जवळजवळ मी 4 ते 5 तास त्या कार्यक्रमात थांबून निदान त्यांची स्वाक्षरी आपल्या संग्रहित असावी असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्या माध्यमातून माझं हे मिशन मी चालू केलेलं आहे आणि आज तागायत या विषयावरती मी त्याचा अभ्यास करून त्याचा मी हे सगळं मी संग्रहित करत आहे.
भावना मन में बदले की होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के कर दे पावन हर एक वन का कोना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भरे जिंदगी दे। बेर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना।
कोई भूल हो ना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई